कोणी दिलेला. आणि सावकाराची माता लागली होती या बाळूला बोलायला. सावकाराची माता बाळूला काही लागली होती बोलायला. दिलेलं भोजन घेऊन जायचं आणि गाय गुराच्या गोट्यामध्ये जेवायचं नक्की. ताटली धुवून त्या देवळीला लखलखीत करून ठेवायची. बाबा दिलेली ताटली पिळून वाड्यात आणायला. वरून दिलेलं जेवण घ्यायचं ना गुराच्या गोट्यामध्ये जाऊन जेवायचं. सांगितल्याप्रमाणे नित्यक्रम बाळू लागला होता चंदूलालची चाकरी करायला. आता या सावकाराच्या माताला सांगितलं या आपल्याला ही ताटली फिरून वाड्यात आणायची नाही म्हणल्यानंतर देवा त्याच वेळेला कसं हो वाईट वाटलं होतं त्या बाळूच्या मनाला. 11 वर्षाचं वय या बाळाप्पाचं. बाबा आणि बाळाप्पानं स्वतः दिलेलं भोजन हातामध्ये घ्यायला ना गुराच्या गोट्यामध्ये जावं देव भोजन करायला. भोजन केलं होतं. ताट तांब्या धुतला होता. पाणी पिऊन तृप्त झाला होता. आणि तांब्या ताट धुला होता. लखलखीत करून गुराच्या गोट्यामध्ये ठेवली होती. त्या देवळीला ताटली त्यांना ठेवायला. आणि ताटली धुल्यानंतर आता गाई सोडायचा वकूल झालाय बाबा. बाबा रे जसा गाई सोडायचा वकूत झालेला देवा त्याच वेळेला बाळू गेला होता निघून कोणच्या जाग्याला. गाई गुराच्या गोट्या दावणीला बाबा. देवा आपण भोजन केलंय. आता आपल्याला सांगितलेली कामगिरी केली पाहिजे असं बाळून अंतकरणाला जाणलं होता. निघून गेलता गाईच्या जवळल्या बाजूला. आणि काय लागला होता करायला बाबा. बाबा रे ज्याचं यार त्याला गुण असतं. खराय देवा. कारण की त्या बाळाप्पाचं मुख्या प्राण्यावर लय जीव होता प्रेम होता म्हणते ती. खराय देवा. आपला कशावर आहे हो? आपला आहे कशावर? मोजावर. योधाव मामा हसते देवा. आपला बी त्या भगवंतावर जीव असेल तर भगवंत अर्ध्या रातचं आपल्यासाठी पळत येईल हो. येईल का नाही. त्या दिवशी पावसानं घोटाळा केला पण आम्ही देवाला शब्द दिलता. काय जोपर्यंत या ठिकाणी तळ आहे तोपर्यंत दिलेला शब्द आहे. देवा एक दिवस संधी दे. माझ्या डोक्यावर बोजा खाली होती का तर शेत मालक आपण सगळे बाजूला राहील. खराय देवा. पण त्याच्या भंडाऱ्याला एकदा होय म्हणून सांगले का तिथं गेलं तरच बरं आहे. नाहीतर ती कुठनं कशातनं काही कराल काही सांगता येत नाही हो. गाईल सांगता. कसं सांगायचं. आणि त्याच्यासाठी एक 10 रुपये खर्च करा. 100 दिल्याशिवाय सोडत नाही. काय बाबा. पण त्याच्यापासून एक रुपया जर कोणी गेला तर काय होतंय. 1000 कुठनं पाडल त्याचा विचार करू देत नाही देवा. ते खराय देवा. अरे चंदला गेला. अरे तुझ्या भगतीचा असा चंदला गेला. आणि बाळू मामा तुझा मला चंदला गेला. पिवळ्या म्हणणाऱ्याचा असा रंगला गेला. आणि बाळू मामा तुझा मला चंदला गेला. पिवळ्या म्हणणाऱ्याचा असा रंगला गेला. देवा भगवंताच्या भक्तीचा छंद असावा. कारण की भगवंताला फुकट दिलेला ध्येय आहे. त्याच्यासाठी जबाब होय. आणि त्यानं स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून जगाचा प्रपंच हक्कात चाललेला देव आहे. खराय बाबा. स्वतःसाठी काही कमवून ठेवलं नाही. तुम्ही जिथं जी माणूस तळावर येईल तीच त्याचा मालक आहे. काय बाबा. पण आपण तिथं आल्यावर काय करतो. आता नगर मला घरी काम आहे. आमची मालकीन म्हणजे लवकर घरला आला तर बरं नाही तर उद्या आण नाही. खराय की अन्नाचा एक प्रश्न मोठा. करा का मामा म्हणते ते नाही घरचे. मग देवानं कोणावर बोजा ठेवायचा. त्याच्यावर बघत जर प्रत्येक जण असं करायला लागला तर देवानं बोजा कोणावर ठेवायचा. बाबा आणि स्वतः बाळाप्पा गेला निघून देवा त्याच वेळेला गाईच्या जवळ गेला होता. गायची पिंडी पाडायला लागला होता. आणि देवा माझा या बाळाप्पा. अण्णा कासवे तळ मालक 200 रुपयाचं बहुमान केलं. तर आमच्या संत बाळूमामानं 4 हाताने देवा पांजर वालग्याचा आशीर्वाद लागावा. आणि देवा माझा या बाळाप्पा. आणि गाई याच्या या जवळ आणि गयाला गेला सोडायला. गयाला गेला सोडायला. आणि गया त्यानं या सोडल्या. गया त्यानं या सोडल्या. गया मारे या रावण. गया
अरे देव बसल्याला दळवटाला गयाची चाळणी लागल्याला करायला देवा भगवंत लागला होता गयाची चाळणी करायला देवा त्याच वेळेला आणि जसा काही योगाळू आला होता या चंदुराच्या चौकराची गाय गुरे राखायला चाळणीला देवा
दिसायला देवा हा देवा हा ते कवा लक्षात येतं माहित आहे का की लक्षात कवा येत आणि लक्षात चौऱ्याशी ओली फिरून आणि एकदाच येतोय मानव जन्म. बाबा अरे 4 दिवसाची जवानी जाईल चरून मानव जन्म येणार नाही रे फिरून. 4 दिवसाची जवानी जाईल चरून मानव जन्म येणार नाही रे फिरून. अरे लालची परी घुंगरी लावा त्या लावे बाळू मामा माझा निघाला चवीला लावे. अरे उठली सत्यवा बसली स्वयंपाका लावे लहानाचा बाळू मामा आला या भोजनाला लावे. अरे पांढरी टोपी वाक्याच्या भांगावरीव मस्तक ठेवलंय मामाच्या चरणावरीव. आणि चांदीचं काही तळगुंड मी लावलं त्याला जत्रा भरली बाळू मामा जायचंय मला. आणि पांढरी टोपी वाक्याच्या भांगावरीव लाडाचा बाळू मामा खेळतोय मांडीवरीव. देवा हा मामा ओ मामा ओ मामा देवा समाधान पाटील हा त्या मावळ भक्तांना 500 रुपये बहुमान केलंय. म्हणजे आमच्या बाळू मला 4 हातांना द्यावा 5 जण वालिकाचा आशीर्वाद लागावा. हा बाबा हो तुमच्या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावतो आणि तुम्ही ती सांगायची वेळ आणली म्हणून सांगतो की माझ्या संग ओळी म्हणतो की माझा चुलता आहे सक्का. विनोद म्हणून सांगत नाही माझ्या पोशाखावर जाऊ नका. फक्त 29 रनिंग आहे. दुनिया मतलबी कोणीही कुणाचं नाही. अजून पण एकदा ऐका आणि त्याच्यावर अजून एकदा सांगतो. जर आपल्याला वाटत असेल की माझा आहे आणि त्याला मिळालं का पाहिल्यावरती मला उद्या पैसे व्याजाला देणार नाही हाय असं देईल चुकीची भानगड आहे. एकटा आलाय एकटा मरणार आहे. प्रत्येकाच्या घरात स्त्री आहेत त्या प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे. 4 दिवस पाय मोडून घरात पडा 5व्या दिवशी आपली घरं जर लागताना नाही तांब्या दावणा मावली तुमचं पाय धुवून पाणी पितो मी 10 वेळा. अहो आपण भगवंताच्या तळावर बसलो तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावतो. ती तळ मालक सोडा पण मी देवाला शब्द दिलता पाऊस आलाय भगवंता पण त्या तळावर मी कार्यक्रम करेन तुझा दिलेला शब्द माझा पुरा करेन. मग आपण तळावर नुसता प्रसाद घ्यायसाठी येतो का देवासाठी येतो का? अरे माया सारी सोडून द्या रे आणि या संसारा पायी आणि भराला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोण नाही. भराला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोण नाही. आणि येताना काही आणलंच नाही. अरे जाताना
केला नाही होय मग आपण कोण्या झाडाचा पाला काय देवा हम करेगा मैं करेगा तो काय सुद्धा नहीं करेगा तो जैसा आया है ना वैसा ही जाएगा सब इधर ही रहेगा तो जैसा आया है वैसा जाएगा माणसाची म्हणते ना मी आमचं केलं ना काय आपण केलेलं नाही त्या जगात आपण 4 दिवसाचं पाहुणं म्हणून जगाय आलोय ज्या वेळेला त्या 3.5 हाताच्या पिंजऱ्यातून आपला प्राण निघून जाईल त्यावेळेला 100 लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ द्या आयुष्यात 10 कोटी रुपयाची इस्टेट मिळवल्यासारखे 50 एकर जमिनी मिळवून जेव्हा पोरगा म्हणतोय जगाने केलं तीच तो केलं तो काही वेगळं केलं काय म्हणते तुम्ही तसं आम्ही नीट बसा मामी सगळे घरात माती चुली द्या मी तुमच्या घरात जाईल अरे रावण मेला अलंकार झाले आणि तशी होईल तुझी देवा अखंड विश्वास देव रामच्या बाळू मामावर अखंड विश्वास देव रामच्या बाळू मामावर देवा स्वतः या चौकऱ्याच्या मातमी पिवळी पहिल्याला ठाकली तर मुशीळ बघायला देवाच्या वेळेला गाई गुराच्या गोट्यामध्ये गेली होती आणि दोन्ही हात जोडलं होतं या मातानं आणि लागली होती त्या दिवाळीकडे बघायला आणि या वाळूला दिलेली ठाकली रोज घासून घासून त्या ठाकलीला एक छेद्र पडलेला देवा आणि तिच्या जैन धर्माचं मंदिर लागलं होतं दिसायला बाबा आपल्या देवाचं दर्शन लागलं होतं घडायला आणि बाई लागली होती दोन्ही हात जोडायला तुझे हात जोडलं होतं पाया लागली होती पडायला आणि बुद्ध्या बसलायला हो जशी बुद्ध्या लागली होती बदलायला आणि या म्हातारीच्या मनात विचार आलेला देवा तरी माझ्या ठेवाऱ्यावर लिहून ठेवलं तर ही जर ठाकली माझ्या देवाऱ्यावर लिहून ठेवली तर अनेक माझं चांगलं होईल बाबा कमी
वाटतं. होय आणि पुजाऱ्यानं सांगितलंय आरती करा. आरती करा आणि आरती झाल्यानंतर कार्यक्रम घ्या. होय पण